गौतम अदानींचे गुंड धारावीतल्या व्यायामशाळेची जमीनही बळकावतायत असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय। धारावी ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानातून गुंड आणल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे संजय राऊत म्हणतात। तसंच शिवसेना उद्या विमानतळावर मेळावा घेणार असंही संजय राऊतांनी सांगितलंय। लवकरच मराठी माणसाचा लढा सुरू होईल। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106 हुतात्मे झाले, यात 1006 हुतात्मा होती असंही संजय राऊत म्हणाले। तर भाजपच्या मराठी नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। गौतम अडाणींनी गुंडांच्या टोळ्या पोचल्या आहेत का हा माझा प्रश्न आहे। गौतम अडाणी हे उद्योगपती स्वतःला समजतात ना, मग त्यांनी उद्योगपतीसारखं वागावं, त्यांनी रतन टाटासारखं वागावं, त्यांनी मुकेश अंबानीसारखं वागावं उद्योगपती म्हणून, त्यांनी बिर्लासारखं वागावं, त्यांनी गुंडांच्या टोळीच्या प्रमुखासारखं वागू नये, त्यांनी दाऊद इब्राहिम वगैरे वगैरे जे आहेत, छोटा शकील, त्या पद्धतीनं वागाल तर आम्ही छातीवर गोळ्या झेलायला तयार आहोत। हे माझ्या गौतम अडाणीला आव्हान आहे। उद्या 2 वाजता आम्ही एअरपोर्टला जातो आहोत। जे एअरपोर्टला मध्यंतरी प्रकार झाले आहेत, परत मला सांगतो, उद्या 2 वाजता आमच्या एअरपोर्टला मेळावा आहे। ज्या पद्धतीनं एअरपोर्टसुद्धा ताब्यात घेऊन काही गुंडांच्या ताब्यात दिलं आहे आणि तिथे गोल्ड स्मगलिंगसारखे प्रकार त्या गुंडांकडून आले समोर आणि त्यासाठी शिवसेनेला तिथे दडपण्याचा प्रयत्न होतो आहे। उद्या आम्ही 2 वाजता एअरपोर्टला जात आहोत। दहशत निर्माण करायची गुंडांच्या मदतीनं, आणि हे गुंड कुठून आणलेले आहेत आणि या गुंडांना कोण पोचत आहे याचं उत्तर गौतम अडाणीच्या कंपनीने द्यावं। गौतम अडाणीची कंपनी या लेवलला आली असेल धारावीमध्ये तर मग मराठी माणसाबरोबर सरळ टक्कर होईल, हे सांगतो मी। मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा 106 मेले 1006 मरतील, तेव्हा हे गौतम अडाणींना समजून घ्यावं।